तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे ना अक्षय तृतीया आहे। तर अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज चला अक्षय तृतीयानिमित्त मस्त असे पुरणपोळीचा स्वयंपाक पण करायचा आहे। तर माझं आवरून झालेलंच आहे। तर रांगोळी झाली आणि माझं आवरून पण झालं। तर आज आहे ना आणू सोनून त्यांनी मस्त अशी रांगोळी पण काढली दारापुढं, ते पण मी तुम्हाला दाखवते। हे बघा मस्त अशी रांगोळी काढली आणू सोनून त्यांनी, लक्ष्मीचे पाऊल पण काढले आणि रांगोळी पण काढली सिंपल अशी। तर चला आता निम्मा स्वयंपाक झाला आहे, तर निम्मा अजून राहिलेलं आहे करायचं, तर तो पण करायचा आहे। इकडे गाई पण बांधलेलं आहे सावलीला। हॅलो फ्रेंड, तर आता सगळा स्वयंपाक करून झाला आहे। पुरणपोळीचा रशी भात, भजी, कुरडई, पुरणपोळी म्हणजे पोळ्या राहिल्या करायच्या, तर पुरणपोळ्या करायला घेतलेल्या आहे। हे बघा इथं पुरण आहे आणि मी फक्त काय पुरतं आहे ना, म्हणजे एक ताट रेडी केलं आहे, ते ताट भरलं पण, म्हणजे एक पोळी केली ती, त्यानंतर इकडं निवदा पण केली आणि निवदा भरले पण आहे। तर चला निवद आणू सोनून त्या दाखवतील, तोपर्यंत इकडं आता राहिलेल्या पोळ्या करून घेणार आहे। आणि आज मिस्टर आणि मामा उपवास करू जेवायला गेलेले गावात, त्याच्यामुळं आत्या आणि आम्ही, म्हणजे आत्या मी आणू सोनू आम्ही एवढीच 4 जणी जेवायला। तर आता राहिलेल्या पोळ्या करून घेते। बघा पुरणपोळी बघा कशी टम फुगली, पुरणपोळी पाणी की टम फुगली। मस्त अशा चालू इकडे गरम पोळ्या, पुरणपोळी काय हो तिथं देवाला ठेवा, तिथं वर द्यावा पीठ देवाला द्या एक पुढं समोर ठेवा। तर आता आत्ता निवद दाखवते करा कीला करा, असंच आहे का होतो त्याला काळायला लागलेलं काहीतरी। तर नवा आहे तो पण थोडासा वेगळाच दिसतोय ना, ते कलर लागलेला आहे काहीतरी। तर आता निवद दाखवते आत्या करा कीला, पेपरवरती ठेवलंय। तिकडे देवांना पण दिला एक निवद आणि इकडं गाईसाठी एक ताट रेडी केलेलं आहे गावरान गाईला, तुळशीला जरा दाखवून घेऊ आता। चल तर इकडे पिल्लू पण झोपलेली, मस्त आंघोळ घातली होती तिला, झोपली गेली ती झोपलेली। लिहून झालाय ना, 11 वाजले, 11 साडे 11 वाजले। उन्हाळ्या दिवसात कसं वाटतंय ना वातावरण वेगळंच वाटतं, चिंचिन करतं ऊनच लय। घेतलं का गावरान गाईला एक ताट केलं होतं उपवास करू म्हणून, तर मग गावरान गाईला दिलंय नैवेद्य। दर्शन घ्या ना, जा दर्शन घ्या। गावरान गाय का, हा तिला थोडी मारायची सवय आहे। तरी राहिलेली ना तिथे चिऱ्यापही ठेवावं लागेल। चला तर खंडोबाला द्यावं लागतं, म्हणजे आपल्या कुत्र्याला घरच्या, म्हणजे गाईला, कुत्र्याला, तुळशीला सगळ्यांना निवद दाखवावं लागतं। पाणी टाकू, पाणी नाही टाकायचं, त्याला एक निवद द्या। द्या खाली ठेवून हात धरी, टाका भंडारा टाकायचा भंडारा। चला आता चिऱ्याच्या अंग जाऊ। तर आता सोनू दर्शन घेत आहे। इथं 5 पावली करा ना, मुसोबा मावला इथं समोर।
म्हणजे म्हसोबा मावल्याचं नाव घ्यायचं. इकडे म्हसोबा मावला आहे ना रानामध्ये, मग 5 पावलीचंच काय. हां, पाणी टाकायचं थोडंसं, हळदी कुंकू लावायचं. खाली बसा. पाणी टाकायचं. म्हसोबा मावल्याला 2 निवेद्या ठेवून 5 पावली म्हणतो ना आपण, तसं 5 पावली. एक इकडल्या देवांना इथं ठेवावं लागलं सर. इथं करा, इथं ते झाडाखाली देव आहे ना. पाणी टाकून हळदी कुंकू लावा, तिथं 5 पावली करा. पाया पडा. तर चला आता जेवण करायचे आम्हाला. निवेद्य दाखवून झाले, तर आता बसलोय आम्ही सगळी पण जेवण करायला. कसं झालं स्वयंपाक? आणि छान झाला ना. आमरस, आता इथून पुढे आमरस सुरू झाला. मस्त असं रस, पुरणपोळी, सारभात, भजी, कुरडई, लिंबू. तर मिस्टर आणि मामा तिनं उपवास करू म्हणून जेवायला गेलेले गावात. तर आता मी आणू आणि आत्या सोनू 4 जणी बसले जेवण करायला. आणि पिलू लावून घालून ती झोपलेली आहे, त्याच्यामुळे म्हटलं पटपट जेवण करून घ्या, तिचा उठायचा टाईम होईल परत का. तर इथे ना सविताताई त्यांच्यासाठी ना स्कूटी आणायला गेले होते मिस्टर आणि सविताताई त्यांच्या घरचे फॅमिली. तर ओके करून झालेली, आता घेऊन जायचे फंडा. माहिती करून घे. आपल्यानंतर तो एक साईड गाडी चालू केली आहे. ऑन जर असला नाही गाडी सिग्नलवरती जर उभी राहिली तर गाडी बंद पडत, परत सेल मारायची गरज नाही. गाडी चालू ऑन असलं तर आता गाडीचे हार बांधायचा. काय म्हटलं? तो आता चावी घेतली, ती चावी घेतली का? तुम्ही घेतली पेढी? लागत नाही, कुठं घरी होतं.